नमस्कार मित्रांनो, इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत मोहिते पाटील आता अधोक्षजला व्यंकू महाराजांसमोर म्हणत असतो, तुम्ही एवढी सरकारशी भांडून मिळवलेली जमीन तुम्हाला सांभाळता आली नाही। पुढे तो म्हणतो की खरंच तुम्ही फेल ठरला आहात। त्यावर आता व्यंकू महाराज म्हणतात, त्याचं काय आहे ना, शाळेतल्या गोरगरिबांसाठी त्या जमिनीवर शाळेची इमारत उभी करायची आहे, त्यामुळे अधोक्षज कधीही फेल ठरणार नाही अशी माझी खात्री आहे। त्यावर आता मोहिते पाटील हसू लागतो आणि म्हणतो की चांगली गोष्ट आहे, काका पुतण्याची बाजू घेतोय आणि त्याला मोटिवेट करतोय, चांगली गोष्ट आहे, असंच त्याला मोटिवेट करत राहा। पण एक सांगतो, मी सिनियर असल्यामुळे माझा अनुभव जास्त आहे, त्यामुळेच सांगतो की फक्त आशेवर राहून उपयोग होत नसतो, त्यासाठी कृती करावी लागते। असं म्हणत तो आता अधोक्षजला म्हणू लागतो, काय आहे ना, तुम्ही नवीन आहात, त्यामुळे तुम्हाला हे सगळं काही लगेच जमणार नाही। आणि एवढं मात्र खरं की तुम्ही जेव्हापासून सरपंच झाला तेव्हापासूनच अघोरी गोष्टी घडू लागल्यात, कारण यापूर्वी मला तरी आठवत नाही की दुसऱ्या कुठल्या सरपंचाच्या काळात असं काही घडलं असेल। त्यामुळे आता अधोक्षज खाली मान घालून उभा असतो। तेव्हा आता मोहिते पाटील म्हणू लागतो की मला तरी असंच वाटतंय, शाळेची इमारत बांधण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण होणं शक्य नाहीये। आता तुम्हाला यातून विठुरायाच वाचवेल, त्यासाठी आता मी विठुरायाच्या दर्शनाला जातो आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी शक्ती मागतो, असं म्हणत तो हसत हसत मंदिरात जातो। तेव्हा व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात की तू नाराज होऊ नकोस, हे बघ विठुराया आपल्या पाठीशी आहे, मला खात्री आहे की तो या संकटातूनही आपल्याला काही ना काही मार्ग नक्कीच दाखवेल, तू फक्त त्याच्यावर भरोसा ठेव, असं म्हणत आता ते अधोक्षजला आधार देऊ लागतात। आता इकडे इंद्रायणी जेव्हा घरात येते तेव्हा तिला कसला तरी वास येऊ लागतो। आता ती इकडे तिकडे बघत असते, समोर तिला नारायणीताई फुलांची माळ करताना दिसते। त्यामुळे ती तिला विचारू लागते की नारायणीताई, तुला असा आपल्या घरात घाणेरडा आणि विचित्र वास येतोय का ग? त्यावर ती म्हणते की नाही। तेव्हा ती म्हणते, अगं हो, हा वास खूप उग्र आणि विचित्र आहे, तुला कसा येत नाहीये? मला तर घरात आल्या आल्याच आला। तेव्हा ती म्हणते की नाही ग, असा कसलाच वास मला येत नाहीये। त्यावर ती म्हणते, कदाचित तुला सर्दी झाली असेल, त्यामुळे तुझं नाक बंद असेल। तेव्हा नारायणी तिच्या हातातलं फूल दाखवत म्हणते, अगं मला या फुलाचा वास येतोय, मग माझं नाक कसं बंद असेल? तितक्यात आता शकुंतला तिथे येते। तेव्हा इंद्रायणी तिला जाऊन विचारू लागते की शकुंतला काकी, तुला आपल्या घरात असा घाणेरडा वास येतोय का? त्यावर शकुंतला म्हणते, नाही ग इंदू। तेव्हा आता नारायणी म्हणते, बघ ना काकू, या इंदूला केव्हापासून मी तेच सांगत होते की असा कसलाच वास येत नाहीये, पण ती केव्हाचा हेच बोलतीये, हे बघ इंदू, अशी चेष्टा करू नकोस। त्यावर इंद्रायणी म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच चेष्टा करत नाहीये। तितक्यात आता मोठ्या बाई तिथे येतात आणि त्यांच्यावर ओरडत म्हणतात, काय चाललीये तुमची केव्हाची चिवचिव, जाऊन सगळ्यांनी आपापले कामं करा। तितक्यात आता इंद्रायणी त्यांना विचारू लागते की मोठ्या बाई, तुम्हाला घरात असा घाणेरडा वास येतोय का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, कसला वास ग? तेव्हा इंद्रायणी म्हणते की खरंच मला खूप वास येतोय, असं वाटतं की माझं आता डोकंच दुखेल। तेव्हा आता मोठ्या बाई म्हणू लागतात, बरोबर आहे, जो जसा असेल ना तसाच त्याला वास येतो, त्यामुळे तुला वास येत असणार, नाहीतरी तू त्या श्रीकलावर जळत असते ना जळकुंडी, त्यामुळेच तुझ्या नाकाला जळका वास येत असेल। तितक्यात आता विंजे सरकार खाली पळत येतात आणि मोठ्या बाईंना सांगू लागतात की मोठ्या बाई, वरती चला लवकर, आपल्या सगळ्या घराला वाळवी लागली आहे। तेव्हा आता मोठ्या बाई म्हणू लागतात, झालं का तुमचं सुरू? इतका वेळ या इंद्रायणीला वास येत होता आणि आता तुम्हाला वाळवी दिसते, कमाल आहे। तेव्हा आता इंद्रायणी मोठ्या बाईंना म्हणू लागते की मोठ्या बाई, ते म्हणतायत तर आपण जाऊन बघूया ना। तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तू गप ग। तितक्यात आता त्यांना त्यांच्या फाईलची आठवण येते आणि ते विंजे सरकारला म्हणू लागतात, जावई बापू, माझ्या हिशोबाची फाईल जरा जाऊन घेऊन या तर। त्यावर विंजे सरकार म्हणू लागतात की सासूबाई, त्याला सुद्धा वाळवी लागली आहे। हे ऐकल्यानंतर आता मोठ्या बाई घाबरतात आणि नक्की काय झालं हे बघण्यासाठी आता वरती येतात। तेव्हा समोर असलेल्या सगळ्या कागदपत्रांना वाळवी लागलेली बघून आता त्यांना मोठा धक्का बसलेला असतो। आता सगळ्यांनाच या गोष्टीचं आश्चर्य वाटू लागतं। तेव्हा मोठ्या बाई म्हणू लागतात, हे काय, सगळ्या कागदपत्रांना वाळवी कशी लागली? काय झालं हे आपल्या घराला?
तितक्यात आता नारायणी तिची साडी हातात घेत मोठ्या बाईंना दाखवू लागते की आई, माझ्या तर साडीच्या चिंध्या चिंध्या झाल्यात. त्यामुळे आता सगळेच जण घाबरलेले असतात. तितक्यात आता श्रीकला तिथे येते. तेव्हा श्रीकला विचारू लागते की काय झालं. तेव्हा मोठ्या बाई तिला सांगू लागतात की सगळ्या घराला अचानक वाळवी लागलीये. तेव्हा श्रीकला मुद्दामच घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते की कसं शक्य आहे हे, अरे देवा, हे कसं झालं. असं म्हणत आता ती डोक्याला हात लावत इंद्रायणीला विचारू लागते की इंद्रायणी ताई, हे कसं काय झालं हो. त्यावर मोठ्या बाई म्हणतात, तू काय इंद्रायणीला विचारतीयस, इंद्रायणी काय सर्वज्ञ आहे का. असं म्हणत आता मोठ्या बाई इंद्रायणीला विचारू लागतात, खरंच तुला काही कळतं की काय यातलं. आता श्रीकलाच्या लक्षात आलेलं असतं की तिने ठेवलेल्या गोळीचा असर आता घरावर व्हायला लागला आहे. तेव्हा तिला रत्नाचे शब्द आठवू लागतात. रत्ना श्रीकलाच्या हातात एक गोळी देऊन सांगू लागते की ही काळी जादू नसून ही रसायनांनी बनवलेली गोळी आहे. हिचा वास फक्त त्याच व्यक्तीला येईल जो व्यक्ती हिचा सामना करू शकतो. पुढे ती म्हणू लागते, ही वाळवी जरी नसली तरी वाळवीसारखा परिणाम करेल. त्यामुळे आता दिग्रसकरांच्या सगळ्या घराला ही वाळवी लागून त्यांचं घर गळून पडेल. तेव्हा आता श्रीकलाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते, म्हणजे याचा अर्थ आता दिग्रजकर लवकरच रस्त्यावर येतील. असं म्हणून ती हसू लागते. आता इकडे घरातले सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि हे असं अचानक कसं झालं याचाच विचार करू लागतात. तेव्हा मात्र श्रीकला उभी राहून सगळ्यांची गंमत बघू लागते. इतक्यात आता घरामध्ये माती पडताना दिसते. त्यामुळे शकुंतला जाऊन खाली पडलेली माती हातात घेते आणि वरती बघत म्हणू लागते, मोठ्या बाई, या वाळवीने तर आपल्या घरातल्या लाकडांना सुद्धा पोखरून काढलंय. त्यामुळे आता काय करावं हेच कुणाला समजत नसतं. तेव्हा इंद्रायणी म्हणते, मोठ्या बाई, मला जो मगाशी वास येत होता त्याचाच हा परिणाम असेल का. तेव्हा मोठ्या बाई तिच्यावर ओरडत म्हणतात, अगं इंदे, अख्ख्या घराला वाळवी लागून माझे इथे डोळे फाटले आणि तुला वासाचं पडलंय, काडी लाव तुझ्या त्या नाकाला. तेव्हा आता श्रीकला म्हणू लागते, पण मोठ्या बाई, आता आपण काय करायचं. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, बघत काय बसलीस, जा आणि रॉकेलचा डबा घेऊन ये. तेव्हा विंचे सरकार म्हणतात, सासूबाईंचं बरोबर आहे, रॉकेलच्या वासाने वळवी निघून जाते. त्यामुळे आता श्रीकला रॉकेलचा डबा आणण्यासाठी किचनकडे जाते. आता इकडे किचनमध्ये आल्यानंतर सगळ्यांची फजिती पाहिल्यावरती श्रीकला खुश झालेली असते आणि म्हणू लागते, श्रीकला तिचा बदला व्याजासकट परत करत असते. आता तुम्ही बघाच मी काय काय करते ते. तितक्यात आता इंद्रायणी तिच्या मागे आलेली असते. आता श्रीकलाला बघून इंद्रायणी विचारू लागते, सापडला का रॉकेलचा डबा. तेव्हा आता श्रीकला इकडे तिकडे बघू लागते आणि म्हणते की नाही ना इंद्रायणी ताई, मी नवीन आहे ना, त्यामुळे कुठे काय ठेवलेलं असतं याची मला आयडिया नाहीये. प्लीज तुम्ही सांगता का रॉकेलचा डबा कुठे आहे. त्यामुळे आता इंद्रायणी आत येते आणि रॉकेलचा डबा दाखवत म्हणते की इथे आहे. तेव्हा आता श्रीकला तिच्या जवळ जाते आणि तिच्या हातातून डबा घेत म्हणते की बरं झालं तुम्ही मला सांगितलं. तेव्हा आता इंद्रायणी तिला विचारू लागते, श्रीकला, खरं सांग, हे सगळं का घडतंय. तेव्हा श्रीकला म्हणते, इंद्रायणी ताई, तुम्हाला काय वाटलं ही वाळवी माझ्यामुळे लागलीये, मी काय खिशात घेऊन फिरत असते का. तेव्हा आता इंद्रायणी तिला विचारू लागते की श्रीकला, खरं बोल, जास्त नाटकं करू नकोस, घरामध्ये असा विचित्र वास का येतोय. तेव्हा आता श्रीकला मुद्दामच वास घेऊ लागते आणि म्हणते की तुम्हाला सुद्धा येतोय का. तेव्हा आता इंद्रायणी म्हणते, म्हणजे याचा अर्थ तुला सुद्धा येतोय. तेव्हा श्रीकला उत्तर न देता तिथून जाऊ लागते. त्यामुळे आता इंद्रायणी तिचा हात धरून तिला थांबवते आणि तिला विचारू लागते की खरं काय ते सांग. त्यावर आता श्रीकला म्हणते की इंद्रायणी ताई, हे जे सकाळपासून आपल्या घरात सुरू आहे ना, हे सगळं मीच केलेलं आहे. या घरातली वाळवी ही माझ्यामुळेच पसरली आहे. आता इकडे व्यंकू महाराज आणि अधोक्षज जेव्हा घरी परत येतात तेव्हा मोठ्या बाई घरात झालेली सगळी हकीकत त्यांना सांगू लागतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, हे कसं शक्य आहे. तेव्हा आता मोठ्या बाई सांगू लागतात की मी जे डोळ्यांनी बघितलं तेच सांगतेय. तितक्यात आता छतावरून माती पडू लागते. तेव्हा व्यंकू महाराजांना खात्री पटते आणि ते म्हणू लागतात की विठुराया, या घरात गेली कित्येक वर्ष ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या त्या गोष्टी आता घडतायत. मागे चोरीच काय झाली आणि आता ही वाळवी. तितक्यात आता श्रीकला तिथे येते आणि व्यंकू महाराजांची गंमत बघू लागते. तितक्यात आता अधोक्षज म्हणतो की मी लवकर जाऊन काहीतरी करतो, पेस्टिसाइड वाल्यांना घेऊन येतो आणि सगळ्या घरात मारून घेतो. असं म्हणत आता अधोक्षज तिथून जातो.
तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, मी माझ्या खोलीत जाऊन बघते माझ्या खोलीचे काय हाल आहे ते. असं म्हणत त्या तिथून जातात. तितक्यात आता व्यंकू महाराजांना अचानक त्यांच्या पोथीची आठवण येते आणि ते म्हणू लागतात की माझ्या पोथीला तर काही झालं नसेल ना, विठुराया असा अनर्थ होऊ देऊ नको. असं म्हणत तेही तिथून जातात. आता त्यांच्या पाठोपाठ शकुंतलाही तिथून गेलेली असते. इकडे मात्र श्रीकला खुश झालेली असते आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे, इंदूच्या हाती ती गोळी लागलेली असते, त्यामुळे आता ती श्रीकलाला जाऊन जाब विचारते. आता नक्की पुढे काय होईल हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.